इतिहासातील सर्वात मोठी मानसिक क्रांती एखाद्या भव्य राजवाड्यात किंवा युद्धभूमीवर झाली नाही. ती एका अत्यंत शांत अशा झाडाखाली झाली. आणि याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महान व्यक्तींनी ही क्रांती घडवून आणली ना, त्यांच्या आयुष्यातील 3 सर्वात महत्त्वाचे टप्पे अगदी एकाच तारखेला घडले. हो, आणि हे खरोखरच थक्क करणारं आहे. म्हणजे त्यांचा जन्म, त्यांना मिळालेलं सर्वोच्च ज्ञान आणि त्यांचा मृत्यू, हे सगळं कॅलेंडरच्या एकाच तारखेला, वैशाख पौर्णिमेचा तो दिवस. अगदी. आणि म्हणूनच मला वाटतं की हा केवळ एक ऐतिहासिक योगायोग असू शकत नाही. नक्कीच नाही. हा मानवी चेतनेच्या प्रवासातील एक अत्यंत दुर्मिळ असा आकृतिबंध आहे. आता बघा, आपण जेव्हा इतर ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनाकडे पाहतो, तेव्हा त्यांचा जन्म, त्यांच्या कार्याचा सर्वोच्च बिंदू आणि त्यांचा शेवट हे वेगवेगळ्या कालखंडात विखुरलेलं असतं. खरंय. पण इथे मात्र एकाच विशिष्ट खगोलीय स्थितीमध्ये या सर्व घटना घडताना दिसतात. आणि याच गोष्टीमुळे या दिवसाला एक वेगळीच खोली प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाली भाषेतील प्राचीन नोंदी, ऐतिहासिक दस्तऐवज आणि आधुनिक मानसशास्त्रीय विश्लेषणाचे विविध संदर्भ एकत्र करून एका विलक्षण प्रवासात प्रवेश करत आहोत. अगदी बरोबर. म्हणजे या चर्चेचं उद्दिष्ट केवळ एका सणाची माहिती घेणं हे मुळीच नाहीये, तर 2500 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेला इतर महापुरुषांप्रमाणे आपण जयंती न म्हणता पौर्णिमा का म्हणतो, आणि त्या काळात सापडलेलं ते तत्वज्ञान आजच्या आपल्या या धकाधकीच्या, म्हणजे ज्याला आपण हसल कल्चर म्हणतो, त्यात नेमकं कसं लागू होतं याचा मुळापासून शोध घेणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. हो, आणि म्हणूनच या दिवसाला बौद्ध परंपरेत त्रिविध पावन दिवस असं म्हटलं जातं. कारण यात 3 पवित्र घटनांचा संगम आहे. या ऐतिहासिक प्रवासाकडे वळताना आपल्याला नुसत्या तारखांच्या पलीकडे जाऊन त्यामागील अर्थ समजून घेणं जास्त आवश्यक आहे. हो ना. म्हणजे या तारखांचा प्रवास एखाद्या महान पुस्तकासारखा वाटतो मला, ज्याचं पहिलं पान, सर्वात महत्त्वाचा अध्याय आणि शेवटचा शब्द हे सगळं एकाच पूर्णचंद्राच्या प्रकाशात लिहिलं गेलं आहे. छान उपमा आहे ही. आपल्याकडील ऐतिहासिक नोंदी अगदी स्पष्टपणे सांगतात की इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळच्या सीमेवरील लुंबिनी येथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्यानंतर बरोबर इसवी सन पूर्व 528 मध्ये, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी, बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि शेवटी इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर येथे वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि एक सेकंड, काही संदर्भ असंही सांगतात ना की राजकुमारी यशोधरेचा जन्म आणि सिद्धार्थांचा तिच्याशी झालेला विवाह देखील याच दिवशी घडला होता. हो, तशा नोंदी आहेत. आणि या सर्व घटना एकाच तारखेला घडण्यामागे एक अत्यंत सखोल तत्वज्ञान दडलेलं आहे. आता हे बघा, सामान्य माणसांच्या संदर्भात आपण नेहमी जयंती हा शब्द वापरतो. बरोबर. शिवाजी महाराज जयंती किंवा आंबेडकर जयंती. अगदी. पण जयंतीचा अर्थ एका भौतिक शरीराचा जन्म असा होतो. तिथे माणसाचा जन्म, त्याची जाणीव आणि त्याचा मृत्यू या सर्व गोष्टी खंडित असतात, वेगवेगळ्या असतात. पण बुद्धांचा जो प्रवास आहे तो एक पूर्ण वर्तुळ आहे. पूर्ण वर्तुळ म्हणजे नेमकं काय? म्हणजे पौर्णिमा ही पूर्णतेचे प्रतीक आहे. चंद्राची एकही कला तिथे अपूर्ण उरत नाही. म्हणजे जिथे सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू एकमेकात मिसळून जातात, तिथे ते वर्तुळ पूर्ण होतं, असं काहीसं. तंतोतंत. बुद्धांच्या जन्माला केवळ एका शरीराचा जन्म न मानता ती एका प्रक्रियेची पूर्णता मानली जाते. ज्या व्यक्तीची जाणीव पूर्णपणे प्रगल्भ झाली आहे, त्यांच्यासाठी जन्म घेणं आणि मृत्यू पावणं या 2 वेगळ्या घटना उरतच नाहीत. बापरे, हा विचारच खूप मोठा आहे. हो ना. आणि म्हणूनच त्यांना तथागत हे विशेषण दिलं गेलं. तथागत म्हणजे जो जसा आला तसाच गेला. त्यांच्या जाणीवेत कोणतीही अपूर्णता किंवा कोणतीही उरलेली आसक्ती नव्हती. या संकल्पनेतून आपण जेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष प्रवासाकडे वळतो, तेव्हा आपल्याला अनेक धक्कादायक गोष्टी दिसतात. कारण म्हणजे मला असं म्हणायचंय की बहुतांश लोकांचा असा एक भाबडा समज असतो की एक राजकुमार होता, त्याला अचानक वैराग्य आलं, तो राजवाडा सोडून जंगलात गेला, एका झाडाखाली जाऊन शांत बसला आणि त्याला एका रात्रीत ज्ञान मिळालं. हा खूप मोठा गैरसमज आहे. अगदी. कारण प्राचीन नोंदी सांगतात की हा प्रवास अत्यंत भयंकर आणि जीवघेणा होता. वयाच्या 29व्या वर्षी पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांचा त्याग करून, ज्याला आपण महाभिनिष्क्रमण म्हणतो, तो प्रवास सुरू झाला.
पण त्यानंतरची सलग 6 वर्ष ही स्वतःच्या शरीराला अमानुष यातना देणारी होती, नाही का? हो, आणि त्यावेळचा श्रमण परंपरेचा अभ्यास केला तर हे समजायला जास्त सोपं जातं. 2500 वर्षांपूर्वी भारतवर्षात असा एक प्रबळ समज होता की मानवी शरीर हे सर्व पापांचं आणि दुःखांचं मूळ आहे. म्हणजे शरीराला जितका त्रास देऊ तितकंच चांगलं. अगदी. जोल या शरीराला आणि त्याच्या गरजांना जास्तीत जास्त यातना दिल्या जात नाहीत तोवर आत्मा मुक्त होणार नाही असं मानलं जायचं. सिद्धार्थ गौतमाने याच विचारधारेतून अत्यंत टोकाची तपश्चर्या केली. म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं? त्यांनी श्वास रोखून धरण्याचे प्रयोग केले. केवळ एका तांदळाच्या दाण्यावर दिवस काढले. त्यांची अवस्था अशी झाली होती की पोटाला पाठ लागली होती आणि डोळ्यांच्या खोबणीत केवळ अंधार उरला होता. बापरे, त्यांनी अक्षरशः मृत्यूला स्पर्श केला होता तर? हो, पण नोंदीनुसार या भयानक यातनांमधून त्यांना कोणताही मानसिक प्रकाश किंवा ज्ञान मिळालं नाही. आणि इथेच त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो. तो सुजाता आणि खेरीचा प्रसंग ना? अगदी बरोबर. सेनानी नावाच्या गावातील सुजाता नावाची एक मुलगी जिने एका वटवृक्षाला नवस केला होता, ती तिथे सुवर्ण पात्रात खीर घेऊन येते. तिने या अत्यंत कृश झालेल्या सिद्धार्थाला साक्षात वटवृक्ष देवता समजून ती खीर अर्पण केली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्धार्थाने ती खीर स्वीकारली, निरंजना नदीच्या पात्रात स्नान केलं आणि ते अन्न ग्रहण केलं. हो, आणि ही घटना वरवर जरी साधी वाटत असली तरी ती त्या काळातील सर्वात मोठी बौद्धिक बंडखोरी होती. बंडखोरी? ती कशी काय? कारण स्वतःच्या शरीराला कष्ट देणाऱ्या संन्याशांच्या समाजात एका स्त्रीच्या हातचं सुग्रासन ग्रहण करणं हा त्या काळात मोठा प्रमाद मानला जायचा. याच कारणामुळे त्यांचे 5 साथीदार, ज्यांना पंचवर्गीय भिक्षू म्हटलं जातं, त्यांनी सिद्धार्थांना भ्रष्ट ठरवून त्यांची साथ सोडली. अरे चा, म्हणजे ज्यांच्यासोबत त्यांनी इतकी वर्ष तपश्चर्या केली तेच त्यांना सोडून गेले. हो, पण सिद्धार्थांना एक अत्यंत महत्त्वाचं सत्य उमगलं होतं. जर शरीरात ऊर्जाच नसेल तर मन एकाग्र कसं होणार? मरणप्राय अवस्थेत पोचलेला मेंदू सत्याचा शोध घेऊच शकत नाही. आणि यातूनच त्यांनी तो शरीराला यातना देणारा टोकाचा मार्ग कायमचा सोडून दिला आणि मध्यम मार्ग स्वीकारला. अतिभोग आणि अतित्याग या दोन्ही टोकांच्या मधला मार्ग. अगदी बरोबर. आणि त्यानंतर ते बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. आणि तिथे त्यांनी जो सम्यक संकल्प केला तो मानवी इतिहासातील सर्वात प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा मानला जातो. त्यांनी ठरवलं की जोपर्यंत मला सत्य गवसत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही. माझं शरीर नष्ट झालं, रक्त आटलं तरी बेहत्तर, पण ज्ञान मिळवल्याशिवाय मी येथून हलणार नाही. हो, हा संकल्प केवळ एक भावनिक निर्णय नव्हता, तर ती स्वतःच्या संपूर्ण मानसिक आणि शारीरिक ऊर्जेची एक एकत्रीकरण प्रक्रिया होती. आणि जेव्हा ते ध्यानाला बसले तेव्हा तो जो ज्ञानाचा स्फोट झाला तो खऱ्या अर्थाने मानवी मानसशास्त्राचा सर्वात मोठा शोध होता. मला नेहमी प्रश्न पडतो की त्या रात्री नक्की काय घडलं असेल. ऐतिहासिक संदर्भ सांगतात की वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या 3 प्रहरामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने ज्ञान मिळालं. पहिल्या प्रहरात त्यांना प्रतित्य समुत्पाद म्हणजे जीवांच्या उत्पत्ती आणि विनाशाचं ज्ञान झालं. प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि एका गोष्टीतून दुसरी गोष्ट निर्माण होते हे कार्यकारणभाव त्यांना समजले. हेच ते 4 आर्य सत्य ना? बुद्धांना त्या रात्री उमगलं की जगात सर्वत्र दुःख आहे आणि या दुःखाचं मूळ कारण त्यांनी तृष्णा असं सांगितलं. पण मला इथे आधुनिक विज्ञानाची सांगड घालायची आहे. आपण जर आजच्या मानसशास्त्राचा किंवा न्यूरोसायन्सचा विचार केला तर ही तृष्णा म्हणजे नेमकं काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. आधुनिक मानसशास्त्रात ज्याला आपण हेडोनिक ट्रेडमिल किंवा डोपामाइन लूप म्हणतो ना, तेच बुद्धांनी तृष्णा या शब्दातून स्पष्ट केलं आहे. म्हणजे मेंदूचं जे रसायन असतं डोपामाइन. हो, मानवी मेंदू हा सतत आनंदी राहण्यासाठी नाही तर जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायव्हलसाठी डिझाईन केलेला आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा मेंदू काही काळासाठी डोपामाइन सोडतो. आपल्याला छान वाटतं, पण थोड्याच वेळात ती समाधानाची भावना नष्ट होते आणि मेंदू पुन्हा आणखी काहीतरी नवीन मागायला लागतो. आणि आपण पुन्हा त्या नवीन गोष्टीच्या मागे धावतो. अगदी. ही सततची अपूर्णतेची भावना, ही लालसा म्हणजेच तृष्णा. बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी कोणत्याही उपकरणांशिवाय केवळ स्वतःच्या मनाचं निरीक्षण करून हे शोधून काढलं की जोपर्यंत माणूस या तृष्णेच्या मागे धावत राहील तोपर्यंत तो दुःखीच राहणार. हे खरोखरच थक्क करणारं आहे. एकदा का हे सत्य उमगलं की मग ते सिद्धार्थ गौतम राहिले नाहीत, ते बुद्ध झाले. हो,
कारण बुद्ध या शब्दाचा अर्थच मुळी पूर्णतः जागृत झालेला असा होतो. आणि त्यांनी हे ज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवले नाही. त्यानंतरची सलग 45 वर्ष त्यांनी केवळ एकच कार्य केलं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. या तत्वावर त्यांनी सारनाथ ते श्रावस्ती, राजगीर, नालंदा असा संपूर्ण उत्तर भारतात पायी प्रवास केला. आणि त्यांच्या या प्रवासात त्यांना कोण कोण भेटलं बघा. सम्राट बिंबिसारासारखे राजे भेटले, अंगुलीमालासारखे भयानक डाकू भेटले आणि आम्रपालीसारख्या नगरवधूही भेटल्या. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला हा अष्टांगिक मार्ग सांगितला. आणि या तत्वज्ञानाचं वेगळेपण हेच आहे की यात माणसाला कोणत्याही बाह्य ईश्वरावर किंवा चमत्कारावर अवलंबून राहावं लागत नाही. अगदी खरंय. हे संपूर्णपणे मानसिक स्वावलंबन आहे. स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी जेव्हा त्यांनी चुंद नावाच्या एका लोहाराने दिलेलं अन्न ग्रहण केलं, तेव्हा त्यांना विषबाधा झाली असावी असे काही संदर्भ सुचवतात. पण मृत्यूशय्येवर असतानाही त्यांनी चुंदला दोष दिला नाही ना? नाही, अजिबात नाही. कुशीनगर येथे महापरिनिर्वाण होण्यापूर्वी सुभद्र हा त्यांचा शेवटचा शिष्य बनला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची प्रज्ञा आणि करुणा जागृत होती. बुद्धांच्या जीवनातील या घटना जितक्या प्रेरणादायी आहेत तितकाच महत्त्वाचा भाग आहे तो आजच्या आधुनिक जगात या तत्वज्ञानाचा व्यावहारिक उपयोग. नक्कीच. आज आपण एका अशा जगात राहतो ज्याला आपण हसल कल्चर म्हणतो, जिथे सतत धावपळ, ताणतणाव आणि स्पर्धेचं वातावरण असतं. अशा जगात जेव्हा आपण प्राचीन नोंदी वाचतो तेव्हा लक्षात येतं की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक उपोसत व्रत पाळतात, ज्यामध्ये दुपारनंतर किंवा रात्रीचं अन्न ग्रहण केले जात नाही. हो, ही परंपरा आजही पाळली जाते. पण आजच्या जगात जिथे रात्रीचं जेवण वेळेवर न मिळाल्यास माणसाची भयानक चिडचिड होते, म्हणजे ज्याला आपण हँग्री म्हणतो, अशा वेळी हे उपवास करणं किंवा रात्रीचं अन्न सोडणं व्यावहारिक कसं ठरू शकतं? वरवर पाहता हे शरीराला शिक्षा देण्यासारखं वाटू शकतं, पण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास यामागे एक अत्यंत प्रगत जैविक यंत्रणा काम करते. आता बघा, मानवी शरीरात पचनक्रियेसाठी प्रचंड ऊर्जा खर्च होते. म्हणजे सुमारे 30% ऊर्जा केवळ अन्न पचवण्यासाठी वापरली जाते. अच्छा, म्हणजे शरीराची बरीच ताकद तिथेच जाते. हो ना. मग जेव्हा आपण रात्री पोट रिकामे ठेवतो तेव्हा ही ऊर्जा पचनसंस्थेकडून शरीराच्या रिकव्हरी प्रक्रियेकडे वळवली जाते. याला विज्ञानात ऑटोफॅजी म्हटलं जातं. म्हणजे शरीर स्वतःची डागडुजी करू लागतं आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अधिक सुरळीत होतो. बरोबर? तंतोतंत. जेव्हा पोटावर ताण नसतो तेव्हा आपला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजेच शरीराला शांत करणारी मज्जासंस्था अधिक प्रभावीपणे काम करू लागते. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल सारखी तणावाची संप्रेरके कमी होतात. म्हणजे स्ट्रेस लेवल कमी होते. अगदी. शरीर हलकसण्यामुळे मेंदूचा अनावश्यक गोंगाट कमी होतो आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे हे उपवासव्रत म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा नसून ती स्वतःच्या मेंदूला आणि शरीराला निसर्गाच्या नैसर्गिक लयीशी जोडण्याची एक अत्यंत प्रॅक्टिकल पद्धत आहे. वाह, हे खूपच लॉजिकल आहे. याशिवाय आपण पाहतो की या विचारधारेत पंचशीव तत्वांचा आग्रह धरला जातो. अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, सत्य, व्यसनमुक्ती आणि सदाचार. आजच्या काळात अनेकदा या गोष्टींकडे केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून बघितलं जातं. हो, पण प्रत्यक्षात हे एक सभ्य आणि प्रगत समाज घडवण्याचे सामाजिक नियम आहेत. बरोबर. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा लोक पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करतात, गरिबांना अन्नदान करतात, तेव्हा ते केवळ एका मूर्तीची पूजा करत नसून प्रज्ञा, करुणा आणि मैत्री या मूल्यांचं प्रत्यक्ष आचरण करत असतात. आणि या तत्वज्ञानाचा सामाजिक प्रभाव इतका प्रचंड होता की सम्राट अशोकाने कलिंग युद्धातील भयानक रक्तपातानंतर याच विचारधारेचा स्वीकार केला. आणि केवळ स्वीकार केला नाही, तर श्रीलंकेपासून ते जपानपर्यंत संपूर्ण आशिया खंडात या विचारांचा शांततापूर्ण मार्गाने प्रसार केला. आणि आधुनिक भारताच्या संदर्भात बोलायचं झाल्यास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात या सणाला सार्वजनिकरित्या साजरे करण्याची प्रथा नव्याने सुरू केली. हो, आणि आज बौद्ध धम्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तो आंधळ्या श्रद्धेवर नाही, तर तर्क, विज्ञान आणि मानवी करुणेवर आधारित आहे. या सखोल चर्चेतून खरोखरच आपण मानवी चेतनेचा एक अद्भुत प्रवास अनुभवला.
लुंबिनीतील एका राजपुत्राच्या जन्मापासून 6 वर्षांच्या कठोर संघर्षातून बोधगयातील त्या ज्ञानाच्या महान स्फोटापर्यंत आणि आजच्या आधुनिक हसल कल्चरमध्ये या शांततेच्या विचारांच्या व्यावहारिक उपयोगापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. नक्कीच. पाली भाषेत एक अत्यंत अर्थपूर्ण वाक्य आहे, सुखो बुद्धानम उपादो, म्हणजेच बुद्धांचा जन्म सुखकारी आहे कारण तो संपूर्ण जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणि दुःखातून करुणेकडे जाणारा मार्ग दाखवतो. 2500 वर्षांनंतरही हा मार्ग तितकाच अचूक आणि दिशादर्शक आहे. हो, मानवी मनाची गुंतागुंत जोवर अस्तित्वात आहे तोवर या तत्वज्ञानाची प्रासंगिकता कधीही संपणार नाही. हे केवळ भूतकाळात घडलेल्या एका घटनेचं स्मरण नसून वर्तमान काळात अधिक जागरूकतेने जगण्याची ती एक पद्धत आहे. अगदी. आणि म्हणूनच या चर्चेचा शेवट आपण एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टीने करूया. खगोलशास्त्रानुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आकाशातील चंद्र इतर पौर्णिमांच्या तुलनेत अधिक तेजस्वी आणि मोठा दिसतो. हो, ज्याला सुपरमून वगैरेही म्हणतात काही वेळा. बरोबर. मानवी इतिहासातील सर्वात मोठी मानसिक जागृती, सर्वात मोठा आंतरिक बदल एका विशिष्ट पौर्णिमेच्या रात्री निसर्गाच्या शांत साक्षीने होऊ शकतो. तर एक प्रश्न असा निर्माण होतो की कदाचित ह्याच नैसर्गिक चक्रादरम्यान आजच्या या धावपळीच्या आणि सतत स्क्रीनवर खेळलेल्या जगात मानवी चेतनेच्या आतही असाच एखादा सूक्ष्म बदल आकार घेत असेल. असा बदल ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. अगदी. त्यामुळे जेव्हा कधी आकाशात तो पूर्ण चंद्र चमकताना दिसेल तेव्हा या धकाधकीच्या जगात क्षणभर थांबून स्वतःच्या आत तो शांततेचा प्रकाश शोधण्याची संधी नक्कीच कोणालाही मिळू शकते. हेच या ऐतिहासिक दिवसाचे खरे फलित असावे.